आज नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चौधरी साहेब यांनी शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना ज्या प्रहार संघटनेने त्यांना एक निवेदन दिलं होतं का दिव्यांग बांधवांच्या संदर्भात आम्हाला आपल्याशी चर्चा करायची आहे आणि जो काही वार्षिक निधी नाशिक महानगरपालिकेकडनं दिव्यांग बांधवांवर खर्च होतो आहे त्याची माहिती आम्हाला सर्वांना हवी होती आणि त्या संदर्भात मी त्यांना पत्र दिलं। याआधी त्यांनी एक मीटिंग लावली ही अशाच पद्धतीने टाईमवर कॅन्सल केली आणि आज दिनांक 11 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता सर्व दिव्यांग बांधवांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये बोलून घेतलं आणि अचानक सर्व अधिकारी इथं फरार होऊन गेले, जेणेकरून त्यांना या दिव्यांग बांधवांशी घेणंच नाही। आज अनेक जण नाशिक रोड, मसरूळ, पंचवटी, सातपूर अनेक विविध भागातनं या ठिकाणी दिव्यांग बांधव आले आणि अधिकारी आता मोबाईल स्विच ऑफ करून बसले। सांगता का आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जंट मीटिंग लागली, जर कधी यांना अर्जंट मीटिंग होती तर या दिव्यांग बांधवांना यांनी कळवायचं होतं तर तुम्ही आज येऊ नका, तुम्ही पुढच्या तारखेला या। पण तसं न करता मोबाईल स्विच ऑफ करणं आणि वारंवार तारीख पे तारीख देणं हे यांनी बंद करावा, अन्यथा नाशिक महानगरपालिकेवर या प्रहार संघटनेच्या माध्यमातून आणि श्रमशक्ती कामगार संघटनेच्या माध्यमातून यांना पुढे या गेटमधनं सुद्धा बाहेर पडून देणार नाही सर्व दिव्यांग बांधव, हे यांनी आज लक्षात घ्यावं। एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।